मला माफ कर बेटी, तुला कुठं लागलं तर नाही ना? मीराचे कपडे चिखलाने पूर्णपणे खराब झाले होते. ती रागाने म्हणाली, तुमच्यासारखी श्रीमंत लोक आधी रस्त्यावर भरधाव वेगाने गाडी चालवतात आणि रस्त्यात कुणाला धडकलात तर सहानुभूती दाखवण्याचं नाटक करता तुम्ही लोक. आणि जरी लागले असले तरी काय केलं असतं तुम्ही? माझे तोंड बंद करायला मला काही पैसे देऊ केले असते. नको मला तुमचे पैसे, असे म्हणत मीराने तिचे पडलेले प्रमाणपत्र उचलायला सुरुवात केली. मी अत्यंत लाजीरवाणी आहे बेटी. तुझे फार नुकसान तर झालं नाही ना? काका, आता तुमच्या लाजीरवाणेपणामुळे मला नोकरी तर मिळणार नाही ना? फक्त तुमच्यामुळेच मी इंटरव्ह्यूला जाऊ शकली नाही. एवढं बोलून मीरा तिथून जाऊ लागली. तेव्हा तो माणूस म्हणाला, पण बेटी माझं ऐकून तरी घे. एकदा माझं ऐकून घे. बोला, काय म्हणायचं आहे तुम्हाला? मीरा अतिशय रूडली म्हणाली त्यांच्याबरोबर. मग तो माणूस म्हणाला, माझं नाव गोपाल वर्मा आहे. हे माझे व्हिजिटिंग कार्ड आहे. आमची कंपनी मेहनती लोकांच्या शोधातच असते. तुझी इच्छा असेल तर येऊ शकतेस तू इंटरव्ह्यूला. तिने कार्ड घेतलं आणि शांतपणे निघून गेली. घरी पोहोचून तिने दारावरची बेल वाजवली. तिच्या आई रंजनाजींनी दरवाजा उघडला आणि म्हणाल्या, अरे मीरा, तुझे कपडे चिखलाने माखले आहेत. तू ठीक तर आहेस ना? आणि तू इतक्या लवकर परत कशी आलीस? तुला इंटरव्ह्यूला जायचं होतं ना तिकडे? काय सांगू आई, सगळी गडबड झाली. तिची पर्स आणि सर्टिफिकेट आईच्या हातात देत मीरा म्हणाली, तुला माहीत तर आहे ना रस्त्यावर किती ट्रॅफिक असतं आई. त्यातच पावसामुळे रस्त्यावरील खड्डेही चिखलाने भरलेले आहेत. मी कंपनीकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना अचानक भरधाव वेगाने जाणारी एक कार माझ्या अंगावर येऊन धडकली आणि मी रस्त्यावर पडले. चिखलामध्ये पडले मी. टक्कर फारशी भीषण नव्हती, हे बरं झालं. नाहीतर आज तुझी मुलगी बोलता बोलता ती गप्प झाली. पण रंजनाजी काळजीत पडल्या आणि म्हणाल्या, तुला कुठं लागलं तर नाही ना बेटी? अगं नाही आई, काळजी करण्यासाठी काहीच गोष्ट नाही आहे. काकांनी अगदी वेळेवर गाडीला ब्रेक लावला होता. मला कुठे लागलं नाही, पण मला ते काम मिळू शकलं नाही जिथे मी इंटरव्ह्यूला जाणार होते. त्या ठिकाणचं मला काम नाही मिळणार, ज्याची मला सर्वात जास्त गरज होती. पण बेटी, तू माणूस कोण होता? त्या माणसाविरोधात पोलिसात तक्रार करायला हवी होतीस ना तू. जर तुला काही झालं असतं तर मग काय केलं असतं आपण? नाही आई, त्यांची पूर्ण चूक नव्हती. मीच माझ्या कपड्यांवर पडलेला चिखल खाली मान घालून रस्त्याच्या मधोमध उभी होती. ते काका खूप चांगल्या स्वभावाचे होते. त्यांनी माझी माफीही मागितली. रागाच्या भरात मीच त्यांच्यावर ओरडत होते. खूप रूडली वागली मी त्यांच्याशी. ते कोणत्या तरी कंपनीचे मालक आहेत आई. जाताना ते मला त्यांचे व्हिजिटिंग कार्डही देऊन गेले. माझ्या पर्समध्ये ठेवलं आहे ते कार्ड. असे म्हणत मीराने तिचे कपडे कपाटातून काढले आणि अंघोळीसाठी निघून गेली. इकडे गोपाल वर्माजीने कारने आपल्या घरी जाताना मीराबद्दल ते विचार करत होते. तेव्हा त्यांची पत्नी घरातील बागेतल्या रोपांना पाणी घालत होत्या. त्यांना पाहून गोपालजी म्हणाले, या साडीत तू खूप सुंदर दिसत आहेस. नवीन खरेदी केलीस का? तेव्हा मिसेस गीता वर्माजी म्हणाल्या, मला चिडवायचा एकही संधी सोडत नाही तुम्ही. ही साडी 5 वर्ष जुनी आहे अहो. तुम्हीच मला गिफ्ट दिली होती ना. लक्ष कुठे असतं तुमचं? बरं मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. आपला मुलगा मला सुमितच्या लग्नाबद्दल बोलायचं आहे तुमच्याशी. हो, बोल ना गीता. तुझ्या नजरेत कोणती मुलगी आहे का? तुला कोणती मुलगी आवडली आहे का? तेव्हा गीताजी म्हणाल्या, मुली तर खूप आहेत, पण कळत नाही तुमचा मुलगा सुमित लग्नाच्या नावाने इतका चिडचिड का करतो ते. मला सुमितच्या मामाचा फोन आला होता. ते सांगत होते की त्यांच्या नजरेत एक मुलगी आहे, त्यांच्या शेजारीच राहते आणि खूप छान फॅमिली आहे ती. हे गोष्ट ऐकून गोपालजी जरा उत्साहानेच म्हणाले, मग वाट कसली बघते? आज संध्याकाळी सुमित ऑफिसमधून घरी आला की आपण सगळे मिळून एकदा मेहुणे साहेबांच्या घरी जाऊ. मुलगा मुलगी एकमेकांना भेटतील तर कदाचित सुमितला ती मुलगी आवडेलही. तुम्ही अगदी योग्य बोललात. मी आत्ताच भावाला फोन करून सांगते. संध्याकाळी जायचा कार्यक्रम ठरला. त्यानंतर गीताजींनी त्यांचा मुलगा सुमितला फोन करून संध्याकाळी लवकर घरी यायला सांगितले. का आई, काय झालं आहे? आज कुठे जाण्याचा प्रोग्राम आहे का? कुठे जाण्याचा कार्यक्रम आहे का कुठे? हो बाळा, मला तुझ्या एका मुलीशी ओळख करून द्यायची आहे. हे ऐकून सुमित चिडला आणि म्हणाला, मी तुला किती वेळा सांगितलं आहे आई की मला लग्नच नाही करायचं आहे.
अरे बेटा, एकदा तरी माझं ऐकून घे. एकदा तर आमच्या दोघांचं ऐकून घे. नाही आई, मी जे बोललोय ते बोललोय. एवढं बोलून त्याने फोन ठेवला. गीताजींनी ही गोष्ट त्यांचे पती गोपालजी यांना सांगितली. तेव्हा त्यांनी सांगितलं की गीता, आज संध्याकाळी सुमित घरी आल्यावर या विषयावर आपण त्याच्याशी बोलूया. कदाचित त्याला दुसरी कोणीतरी मुलगी आवडत असेल, त्यामुळे तो असा वागत असेल. हो, असू शकतं. रात्री सुमित घरी आल्यावर मी त्याच्याशी या विषयावर बोलते. रात्र झाली तेव्हा गोपाल वर्माजी त्यांच्या नियोजित वेळेवर जेवण करून झोपायला निघून गेले. पण त्यांची दासी कमला हिने गीताजींसाठी जेवण आणले तेव्हा त्यांनी जेवण केले नाही. त्यांनी सांगितले की आज त्यांच्या आपल्या मुलासोबतच जेवण करणार आहेत. त्या निमित्ताने त्यांना त्याच्याशी बोलता येईल असं विचार करत होत्या. पण वाट बघता बघता खूप उशीर झाला. रात्रीचे 11 वाजले होते. तेव्हा सुमित ऑफिसमधून घरी परतला. गीताची अजूनही खुर्चीवर बसून त्याची वाट पाहत होत्या. अरे आई, तू अजूनही झोपलेली नाहीस? इथेच बसलेली आहेस तू आज पुन्हा जेवली नाहीस का? कमला, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की आईला जास्त वेळ उपाशी राहू देऊ नकोस. आईला शुगर आणि कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे. अरे नाही बेटा, मीच तिला मनाई केली होती. आज मला तुझ्यासोबत जेवायचं आहे. त्याचवेळी कमलाही बोलली, हो भाऊ, आज मॅडम तुमच्यासाठी स्वतःच्या हाताने भाजी बनवली आहे. हे ऐकून सुमितला खूप आनंद झाला आणि म्हणाला, मग मी आज एक चपाती जास्तच खाईन आई. आधीच खूप रात्र झाली होती. त्यामुळे गीता वर्मा यांनी आपल्या मुलाला काही न बोलण्याचे योग्य मानले. सुमित रोजच्याप्रमाणे आज सकाळीही मॉर्निंग वॉकला गेला आणि जेव्हा तो फिरून परतला तेव्हा त्याला दिसले की त्याची आई अजून खोलीबाहेर आली नव्हती आणि म्हणून तो तिला भेटायला तिच्या खोलीत गेला. त्यानं पाहिलं की त्याची आई आज उठली नव्हती. आज आई उठली होती पण तिच्याच विचारात मग्न होती. कसला विचार करतेस आई? असं काय दिसलं मोबाईलमध्ये? गीताजी म्हणाल्या, तुझ्याबद्दलच विचार करत होती बेटा. हे काही मुलींचे फोटो आहेत. जरा बघून सांग तुला कोणती मुलगी आवडते ते. अगं आई, तू सकाळी सकाळी पुन्हा सुरू केलंस. तू पटकन तयार हो आणि सगळ्यात आधी तू जेवण करून घे. तू तुझ्या तब्येतीचा अजिबात विचार करत नाहीस बघ. पण बेटा, माझा मुद्दा सोडण्याचा तू प्रयत्न करू नकोस, टाळू नकोस. आयुष्यात कामाव्यतिरिक्त इतर कितीतरी गोष्टी असतात. वयाच्या एका उंबरठ्यावर येऊन प्रत्येकाला लग्न करावंच लागतं. हे बघ, तुझ्या मामांनी किती सुंदर आणि चांगल्या घरातील मुलींचे फोटो पाठवले आहेत. मोबाईलवरून बोट फिरवत गीताजी बोलत होत्या. त्यानंतर वर करून पाहिले तर सुमित तिथून उठून निघून गेला होता. कळत नाही लग्नाच्या नावाने मुलाला काय होतं, काय प्रॉब्लेम आहे. आज पुन्हा तो मला फसवून निघून गेला. तिकडे मीरा आज पुन्हा इंटरव्ह्यूला जाण्याची तयारी करत होती. तेव्हाच रंजनाजी तिच्यासाठी दही साखर घेऊन आल्या आणि चमच्याने तिला खाऊ घातली. दही साखर खात मीरा म्हणाली, अगं, याचे दही साखर खाऊन जर नोकरी मिळू लागली तर या जगात कोणताही व्यक्ती बेरोजगार महिला राहिली नसती किंवा बेरोजगार कोणीही राहिलं नसतं. बोलता बोलता मीराने तिची पर्स आणि सर्टिफिकेट उचलले आणि इंटरव्ह्यूसाठी निघून गेली. आणि दुपारी घरी परतल्यावर तिच्या चेहऱ्यावर परत एकदा निराशा स्पष्ट दिसत होती. तिच्याकडे पाहून रंजनाजी म्हणाल्या, काही हरकत नाही बेटी, निराश होऊ नकोस. नक्कीच एखादी चांगली नोकरी तुझी वाट पाहत असेल. पण मला आई राग येतो गं, जेव्हा कामाची पात्रता नसलेल्या व्यक्तीला शिफारशीच्या आधारे नोकरी मिळते. आई, या महिन्यात नोकरी नाही मिळाली तर घर चालवणं कठीण होऊन जाणार गं. मला नोकरी मिळणं खूप गरजेचं आहे. काश तुझे वडील आपल्यासोबत असते तर तुझ्या नोकरीच्या शोधात असे भटकावे लागले नसते. रंजनाजी डोळ्यात पाणी आणत म्हणाल्या, काही हरकत नाही आई, माझ्या नजरेत अजून एक कंपनी आहे, वर्मा इंडस्ट्रीज. एकदा तिथे जाऊन बघते, कदाचित तिथे नोकरी मिळेल मला. असं म्हणत मीराने पर्समधून वस्तू काढायला सुरुवात केली. त्याचवेळी तिची नजर त्या व्हिजिटिंग कार्डवर पडली आणि ती बघतच आश्चर्यचकित होऊन ओरडली, अरे बापरे, ही तर कमालच झाली. आई, मला विश्वास बसत नाही आहे. अरे ओरडतेस अशी काय? तुला काही खजिना सापडला आहे की काय? आता तू मला सांगशील का काय झालं ते, का ओरडत आहेस? अरे असंच काहीच समज. त्या दिवशी ज्या गाडीसोबत माझा अपघात झाला होता ना, ते वर्मा इंडस्ट्रीचे मालक श्री गोपाल वर्मा आहेत. वर्मा इंडस्ट्रीज ही तीच कंपनी आहे जिथे मी इंटरव्ह्यूसाठी जाण्याचा विचार करत होते. अगाई, मी किती वेडी आहे. मी नोकरीसाठी इकडं तिकडं फिरत होती
आणि त्यांनी तर मला समोरून नोकरीची ऑफर दिली होती त्यावेळेस. मी हे विसरूनच गेले. तेव्हा रंजनाच्या आश्चर्याने म्हणाल्या, अरे बेटी, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. जर त्यांनी तुला असे सांगितलं असेल तर ती खूप चांगली व्यक्ती असेल. तुला तिथं जायला हवंय. असं म्हणत रंजनाच्या विचारात बुडाल्या. दुसऱ्या दिवशी तयार होऊन मीरा वर्मा इंडस्ट्रीजमध्ये जाण्याची तयारी करू लागली. तिने एक सुंदर सलवार सूट घातला आणि हलकासा मेकअप केला आणि स्वतःला आरशात पाहिलं. नाश्ता टेबलावर ठेवून रंजनाजी खोलीत आल्या आणि म्हणाल्या, बेटी, आज तू खूप छान दिसत आहेस. नाश्ता करून घे. उगीच उशीर व्हायला नको. आणि हो, देवाचा आशीर्वाद घ्यायला अजिबात विसरू नकोस. मीरा देवाचा आशीर्वाद घेऊन तिच्या आईकडे येऊन म्हणाली, आई, देवासोबत मला तुझ्याही आशीर्वादाची गरज आहे. रंजनाजींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, अरे बेटी, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीस आहेत. तू फक्त तुझी काळजी घे. मीरा गेल्यानंतर रंजनाजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा काहीतरी विचारात बुडाल्या. जवळजवळ 1 तासाच्या प्रवासानंतर मीरा जेव्हा वर्मा इंडस्ट्रीजमध्ये पोहोचली तेव्हा मीरा त्यांचं ऑफिस पाहून आश्चर्यचकित झाली. एवढ्या मोठ्या कंपनीत नोकरी मिळेल की नाही या विचाराने मीरा गेटच्या आतमध्ये शिरली. तेव्हा गार्डने तिला तिचे नाव आणि पत्ता आणि इथे येण्याचं कारण विचारलं आणि एक रजिस्टरमध्ये लिहायला तिला सांगितलं गेलं. तिथे लिहायला सांगितलं रजिस्टरमध्ये. सर्व औपचारिकता पूर्ण करून ती आतमध्ये गेली. तेव्हा ऑफिसचं वातावरण पाहून ती थक्क झाली. कार्यालयातील सर्व कर्मचारी पूर्ण झोकून देऊन काम करत असल्याचे पाहून तिला आश्चर्य वाटले. जरा संकोच वाटून तिने रिसेप्शनला विचारले, एक्सक्यूज मी, मला सांगू शकता का मिस्टर वर्मांचे ऑफिस कुठे आहे? त्या रिसेप्शनिस्टने विचारले. हो, नक्कीच. तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेतली आहे का? मीरा म्हणाली, नाही, पण त्यांनी मला त्यांचे व्हिजिटिंग कार्ड दिलं होतं आणि मला इथे यायला सांगितलं होतं नोकरीसाठी. ठीक आहे म्हणत त्यांनी मिस्टर वर्मांच्या केबिनकडे जाण्याचा रस्ता दाखवला. पण चालताना कुठल्या वाटेने जायचे हे ती विसरली आणि ती उजवीकडे न जाता डावीकडे गेली. तिथे सुमित वर्मांचे केबिन होते. तिथे विचारणा केली असता एका कर्मचाऱ्याने सांगितले की वर्मा साहेब नुकतेच निघून गेले आहेत ऑफिसमधून. तुम्ही उद्या येऊन भेटून घ्या. तेव्हा मीरा म्हणाली, बघा सर, मी खूप लांबून आले आहे. शक्य असल्यास आज मला त्यांची भेट घालून द्याल का? मॅडम, तुम्हाला त्यांना भेटायचं असेल तर किमान 4 ते 5 तास तुम्हाला इथे थांबावं लागेल. तेव्हाच तुम्ही त्यांना भेटू शकाल. होय, मी वाट पाहीन. असं म्हणत मीरा केबिन बाहेर ठेवलेल्या खुर्चीवर बसून वाट पाहू लागली. जवळपास 4-5 तास उलटून गेले होते. थकव्यामुळे मीराला काही वेळ झोप देखील लागली होती. दरम्यान सुमित वर्मा आपल्या केबिनमध्ये जाऊ लागला. तेव्हा त्याला एक मुलगी खुर्चीवर झोपलेली दिसली. अचानक तिच्या जवळ जाऊन सुमित तिला म्हणाला, ओ मॅडम, बघा मॅडम, हे तुमचे घर नाही. तुम्ही इथे बसून आराम करू शकत नाहीत. तिच्यासमोर उभ्या असलेल्या तरुणाला असे बोलताना पाहून मीराला राग आला आणि म्हणाली, ऐका मिस्टर, तुम्ही कोण आहात मला माहीत नाही, पण तुम्ही माझ्याशी असे नाही बोलू शकत. तुम्ही माझ्याशी. मला विश्रांती घेण्यास आवडत नाही. मी खूप लांबून आली होती, त्यामुळे थकली होती मी. आणि मी जवळपास 4 ते 5 तास मी श्री गोपाल वर्मा यांची वाट पाहत आहे. त्यामुळे माझा डोळा लागला आणि माझ्या जागी दुसरं कोणी असते तर कदाचित त्याच्याही बाबतीत असंच घडलं असतं आणि त्यांनीही असंच केलं असतं. नाही मॅडम, सर्वच लोक सारखी नसतात. सगळेच लोक तुमच्यासारखे साहसी नसतात. असे म्हणत सुमित वर्मा त्यांच्या केबिनमध्ये गेला. काही वेळाने मीराला मिस्टर वर्माच्या केबिनमध्ये जाण्यास सांगण्यात आलं. पण मीरा केबिनमध्ये जाताच समोरच्या खुर्चीवर तोच तरुण मुलगा होता ज्याने काही वेळापूर्वी तिला खरं खोटं ऐकवलं होतं. त्याला बघून मीरा विचारात पडली की हा तोच मिस्टर वर्मा आहे ज्याला ती भेटली होती. ती चुकीच्या ठिकाणी तर आली नाही ना? तेव्हा सुमित वर्मा म्हणाला, बोला, तुम्हाला काय म्हणायचं आहे? तेव्हा मीराने तेच व्हिजिटिंग कार्ड दाखवत ती म्हणाली, हे कार्ड मला मिस्टर वर्मा यांनी दिलं होतं आणि मला इथे यायला सांगितलं होतं नोकरीसाठी. मी पण नोकरीच्या शोधात होते, म्हणूनच इथे आले आहे. मीराचे बोलणे ऐकून सुमित वर्मा अचानक हसायला लागला आणि म्हणाला, जर तुम्हाला असे वाटत असेल की इथे कुणालाही अशीच नोकरी मिळते तर तो तुमचा मोठा गैरसमज आहे. तुम्ही मला तुमचा बायोडाटा द्या. जर तुमची गरज असेल तर तुम्हाला कॉल केला जाईल. आणि तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो की मिस्टर
की मिस्टर गोपाल वर्मा ज्यांची तुम्ही 4-5 तास वाट पाहत होतात, ही त्यांची केबिन नाही आहे. आत्तापर्यंत ते त्यांच्याच केबिनमध्ये बसले होते, पण आता ते निघून गेले आहेत. हे ऐकून मीरा अवाक झाली आणि आणि समोरच्या खुर्चीवर बसलेल्या तरुणाचं वागणं बघून ती काहीशी असमंजस झाली. तिचा आत्मविश्वास मग कुठेतरी कमी पडला होता. तिने थरथरत्या हाताने आपल्या फाईलमधून बायोडाटा काढला आणि त्याच्या समोरच्या टेबलावर ठेवला आणि ती उठून जाऊ लागली. तेव्हा सुमित वर्मा बायोडाटाकडे बघत म्हणाला, तू खूप लांबून आली आहेस. घरी जायला रात्र होईल आणि आजकाल बाहेरचं वातावरणही चांगलं नाही. म्हणूनच मी ऑफिसच्या गाडीत तुमची जाण्याची व्यवस्था करतो. थोड्याच वेळात एक कर्मचारी आला आणि म्हणाला, सर गाडी आली आहे. रात्री 8च्या सुमारास मीरा तिच्या घरी पोहोचली. आई बाल्कनीत उभी राहून गेटच्या दिशेने तिची येण्याचीच वाट पाहत होती. मीराला पाहून तिला हायसं वाटलं. काय झालं आई, तू इतकी अस्वस्थ का आहेस? अरे बेटी, मला तुझी काळजी वाटत होती आणि त्यावरती तुझा फोनही लागत नव्हता. आणि तुला माहीत आहे की तुझे वडील गेल्यानंतर बोलता बोलता रंजनाजी मग रडू लागल्या. अगं आई, मी शिकलेली आहे, समजदार आहे. मी काही लहान मुलगी नाही ग. बोलता बोलता मीरा तिच्या आईच्या अश्रू पुसू लागली. बरं, पटकन फ्रेश होऊन ये, जेवण तयार आहे. जेवता जेवता रंजनाजींनी तिच्या मुलीला विचारलं, मला सांग, आज सर्व काही ठीक झालं ना? तुझं मिस्टर वर्मा यांच्याशी बोलणं झालं की नाही? तुझी नोकरी फिक्स झाली की नाही? माहीत नाही, मी खूप थकली आहे म्हणून मी झोपायला जाते, असे म्हणत मीरा तिच्या खोलीत झोपायला निघून गेली. रंजनाजींना समजत नव्हतं की काय झालं असेल तिच्या बाबतीत आणि तिकडे मीरा तिच्या पलंगावर बसून समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. हा सुमित वर्मा आहे तरी कसा? कोण आहे हा? आधी त्याने माझ्यासोबत इतका वाईट व्यवहार केला आणि त्यानंतर त्याने माझी काळजी पण घेत मला ऑफिसच्या गाडीतून घरी सोडलं. तर दुसरीकडे सुमित वर्मा ही मीराबद्दल विचार करत होता. विचार करता करता त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तेवढा श्री गोपाल वर्मा त्यांच्या खोलीत आले आणि म्हणाले, अरे, आज आमच्या मुलाच्या चेहऱ्यावर असं चांगलं हसू कसं दिसत आहे? काय झालंय? काय बात आहे? अहो काही नाही बाबा, आज ऑफिसमध्ये एक मुलगी आली होती. तुमचे व्हिजिटिंग कार्ड घेऊन आली होती नोकरीसाठी. व्हिजिटिंग कार्ड दाखवत होती. म्हणत होती की तुम्ही तिला ऑफिसमध्ये यायला सांगितलं होतं. तेव्हा गोपाल वर्मा विचार करत होते की कोणती मुलगी? ती गोष्ट ते विसरून गेले होते. ती मुलगी आली असेल का जिला मी व्हिजिटिंग कार्ड दिलं होतं? ती दिसायला कशी होती बेटा? गोपालजींनी विचारलं. तेव्हा सुमित म्हणाला, ती अगदी साधारण मुलीसारखी होती. तिने सुंदर सलवार कुर्ता घातला होता. अच्छा, आता आठवलं. मी तुला त्या दिवशी सांगितले होते ना की एक मुलगी माझ्या कारसमोर आली होती आणि त्यावेळेस माझ्या कारखाली ती बचावली होती. मला वाटतं की ती तीच मुलगी असेल, परंतु ती एक अतिशय दयाळू मुलगी होती आणि त्याचा तिला अभिमान देखील होता. ती कुठेतरी इंटरव्ह्यूसाठी जात असताना माझ्या गाडीने तिला धडक दिली आणि ती चिखलात जाऊन पडली. तिच्या जागी दुसरं कुणी असतं तर तिने माझ्याकडून पैसे काढून घेण्यासाठी पोलिसात FIR करण्याची धमकी दिली असती, पण तिने असं काहीच केलं नाही. बरं, तू काय म्हणालास तिला मग? ती खूप अपेक्षा घेऊन आली असेल. तेव्हा सुमित म्हणाला, अहो बाबा, ती मुलगी मला जरा मूर्खच दिसली. पूर्ण 4 तास माझ्या केबिन बाहेर बसून तुमच्या येण्याची वाट बघत होती आणि तिथे झोपली होती ती. एकदा तिने विचारलं नाही की ती केबिन कोणाची आहे ते. आणि त्यानंतर ती जेव्हा आत आली तेव्हाही ती माझ्याशी बोलताना तिचा आवाज आणि हात थरथर कापत होते. घाबरत होती ती. नाही बेटा, ती मुलगी मूर्ख नाही आहे. हो, कधीकधी माणसाची परिस्थिती त्याला नक्कीच मूर्ख बनवते. हे ऐकून सुमित विचारात पडला. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो ऑफिसला पोहोचला तेव्हाही त्याच्या कानात त्याच्या वडिलांनी सांगितलेले शब्द गुंजत होते की कधीकधी परिस्थिती अशी निर्माण होते की माणसाला मूर्ख बनणं भाग पडलं जातं. कदाचित वडील बरोबर बोलत असतील. एकदा त्या मुलीला नक्कीच संधी दिली पाहिजे, असा विचार करता करता सुमितने तिचा बायोडाटा काढला आणि त्याच्या सेक्रेटरी बोलवले. तिला मीराचा बायोडाटा दिला आणि त्यात दिलेल्या नंबरवर फोन करून या मुलीला उद्या यायला सांगा असं म्हणून सांगितले. दुसऱ्या दिवशी ऑफिसला बोलवल्याचा फोन आल्यावर मीराच्या तिच्या कानावर विश्वासच बसेना.
तिच्या आनंदाला सीमा उरली नव्हती. उत्साहाने स्वयंपाकघरात जेवण बनवत असलेल्या आईकडे तिने धाव घेतली आणि आईला घट्ट मिठी मारली. आणि आईला म्हणाली, आई, खूप आनंदाची आणि खूप चांगली बातमी आहे. तुला विश्वास बसणार नाही की आता मला कोणाचा फोन आला होता. अरे बेटी, आता कोडे सोडू नकोस. मला सांग, कोणाचा फोन होता? अगं आई, मला उद्या वर्मा इंडस्ट्रीमध्ये मुलाखतीसाठी बोलवलं आहे. मला शक्यतो नोकरी मिळेल तिथे मला. खरंच ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. रंजनाजी यांच्या डोळ्यात चमक आली आणि मग त्या म्हणाल्या, बरं बेटी, उद्या काय घालून जायचं आहे तुला ऑफिसला? ते आत्ताच बाजूला काढून ठेव. नाहीतर तू नेहमीच तुझ्या ड्रेसबद्दल गोंधळलेली असतेस. आणि आज वेळेवर झोप. इंटरव्ह्यूच्या टेन्शनमध्ये मीरा मग सकाळी सकाळी लवकर उठली आणि ती पुन्हा तिच्या ड्रेसबद्दल गोंधळलीच. खूप विचार केल्यानंतर तिने एक सुंदर टॉपसोबत एक जीन्स काढली. ती एका ऑफिस गर्लसारखी सुंदर अशी तयार झाली. तेवढ्या तिची आई रंजनाजी खोलीत आली आणि म्हणाली, आज तू खूप सुंदर दिसत आहेस. तुला माहीत आहे का बेटी, आपल्या मुलीने एक दिवस स्वतःच्या पायावर उभं राहावं हे तुझ्या वडिलांचं स्वप्न होतं. प्रत्येक आई वडिलांचं स्वप्नच असतं तसं. आज ते इथे असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. आणि मग म्हणाली, अरे मी पण हे काय बोलत बसली. आता पटकन कर, पटकन तयार हो. उगाच तुला उशीर व्हायला नकोय. आज जेव्हा मीरा ऑफिसला पोहोचली तर तिला कुणाला काही विचारायची गरजच पडली नाही. ती सरळ श्री सुमित वर्मांच्या केबिनकडे गेली आणि बाहेर बसून वाट पाहू लागली. काही वेळातच तिला आत बोलवण्यात आलं. समोर पाहिले तर तिथे सुमित वर्मांसोबत 4 लोक बसली होती. त्यापैकी एक श्री गोपाल वर्माजी होते. मीराने सर्वांना नमस्कार केला. सर्वांनी खूप प्रश्न विचारले आणि मग मीरानेही त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मोठ्या आत्मविश्वासाने दिली. मग गोपालजींनी तिला बाहेर थांबायला सांगितले. काही वेळाने गोपाल वर्मा बाहेर आले. त्यांना पाहून मीराने उठून त्यांच्या पायांना स्पर्श केला. तिला आशीर्वाद देताना गोपालजी म्हणाले, बेटी, लवकरच तुला फोन करून माहिती देण्यात येईल आणि मला खात्री आहे की तू जेव्हा आमच्या कंपनीत सामील होशील तेव्हा तू तिला खूप उंचीवर नेशील. थँक्स बोलून मीरा बाहेर येताच गोपालजींनी ड्रायव्हरला फोन केला आणि मीराला तिच्या घरी सोडायला सांगितले. दरम्यान श्री सुमित वर्मा आज तिच्या आत्मविश्वासाने खूप प्रभावित झाला. इच्छा नसतानाही तो पुन्हा मीराचाच विचार करत होता. मग तो स्वतःशीच बोलला, मी मीराला काय एवढं पसंत करू लागलो आहे. पण पुढच्या क्षणी तो मनातल्या मनात म्हणाला की नाही, आता माझ्या आयुष्यात कोणत्याही मुलीला स्थान नाही. एकदा प्रेमात धोका खाल्ल्यानंतर पुन्हा मला प्रेमात पडायचंच नाही आहे. वास्तविकता, सुमारे 3 वर्षापूर्वी सुमित एका सुंदर मुलीच्या प्रेमात पडला होता. हळूहळू प्रकरण अशा टप्प्यावर पोहोचले की दोघे एकत्र जगायला आणि मरायला तयार झाले होते. सुमितने ठरवलं होतं की फक्त त्या मुलीशीच लग्न करायचं. पण सुमितच्या जवळच्या मित्राने सुमितला जे काही सांगितलं त्यावेळेस त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि जेव्हा त्याने तिची चौकशी केली तेव्हा त्याला समजलं की ती मुलगी आधीच विवाहित आहे आणि केवळ संपत्तीसाठी सुमित श्रीमंत आहे म्हणून त्याच्यावरती प्रेम करण्याचं नाटक करत होती. त्या दिवसापासून त्याचा प्रेमावरील विश्वासच उडाला आणि आपल्या भावनांशी खेळणारी दुसरी कोणतीही मुलगी आपल्या आयुष्यात पुन्हा कधीही येणार नाही अशी शपथ त्याने घेतली. पण आज त्याच्या मनात पुन्हा प्रेमाच्या भावना जागृत झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळचा मॉर्निंग वॉक करून सुमित वर्मा परतला तेव्हा श्री गोपाल वर्मा त्यांची वाट पाहत होते. त्यांनी सुमितला विचारले, मग बेटा, काय विचार केला आहेस तू? कशाबद्दल बाबा? अरे बेटा, तुझ्या पर्सनल सेक्रेटरीसाठी काल जो इंटरव्ह्यू घेतला होता ना, त्याबद्दल बोलत आहे मी. आपल्या आयुष्यातील भूतकाळातील अनुभव लक्षात घेऊन सुमितला मीरापासून दूर राहायचं होतं म्हणून तो म्हणाला, मला वाटतं की आधीची पर्सनल सेक्रेटरीच चांगली आहे बाबा माझ्यासाठी. पण बेटा, मला मीरा या पोस्टरची परफेक्ट वाटली आणि हे मी तिच्या पात्रतेबद्दल जोर देत बोलत नाही आहे. तर ती मुलगी इतरांपेक्षा खूप वेगळी आहे आणि इतरांपेक्षा अधिक प्रतिभावान देखील आहे म्हणून बोलत आहे. ठीक आहे बाबा, मी सगळ्यांना विचारून सांगेल. ऑफिसला पोहोचल्यावर सुमितने सगळ्यांचे मत विचारले तेव्हा सगळ्यांना मीरांचेच नाव घेतले. आता सुमीकडे तिला निवडण्याशिवाय पर्याय नव्हता.
त्यामुळे त्याने वडिलांना फोन करून आपला निर्णय कळवला. सकाळचे 10:30 वाजले होते. तेव्हा मीराचा मोबाईल वाजला, पण ती अजूनही झोपलेली होती, कारण रात्रभर ती ऑफिसचाच विचार करत होती. बेटी, तुझा मोबाईल वाजतोय आणि तू शांत झोपली आहेस. अशी कशी तुला झोप लागली आहे? रंजनाजी म्हणाली. पण मीरा गाढ झोपेत होती, म्हणून शेवटी रंजनाजी यांनीच फोन उचलावा लागला त्यांना. पण पलीकडून श्री गोपाल वर्मांचा आवाज आला. हॅलो, मी वर्मा इंडस्ट्रीमधून बोलतोय. गोपाल वर्मा. नमस्ते सर, मी मीराची आई बोलत आहे. नमस्ते. मी मीरासोबत बोलू शकतो का? हो, मी तिला आत्ताच बोलवते, असे म्हणत रंजनाजी पुन्हा खोलीत आल्या आणि मीराच्या तोंडावर पाणी शिंपडले. त्याचवेळी मीरा झोपेतून जागी झाली. मिस्टर वर्माजींचा फोन आहे अगं, रंजनाजी हळूच म्हणाल्या. मग मीराने तिच्या आईच्या हातून फोन घेतला आणि म्हणाली, हॅलो, गुड मॉर्निंग सर, मी मीरा बोलत आहे. गुड मॉर्निंग बेटा. मी तुला हे सांगण्यासाठी फोन केला आहे की तू उद्यापासून आमच्या कंपनीमध्ये जॉईन होऊ शकतेस. तुला त्या ठिकाणी नोकरी देण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद सर, मी उद्या वेळेवर पोहोचते, असं म्हणत मीराने फोन ठेवला. इकडे मिस्टर गोपाल वर्मा यांचा तो आवाज ऐकून रंजनाजीही काहीशा अस्वस्थ झाल्या, कारण त्यांना तो आवाज खूप ओळखीचाच वाटत होता. अरे, तू कसली काळजी करत आहेस? आता सर्व चिंता बाजूला ठेव आणि फक्त आराम कर. आता तुझ्या मुलीला चांगली नोकरी मिळाली आहे. जेव्हा मीराने विचारले तेव्हा रंजनाजी म्हणाल्या, हे तर खूप चांगलं झालं बेटा. तुझे वडील गेल्यानंतर मी शिवणकाम करून या घराचा खर्च चालवत होती. कसाबसा खर्च चालवत होती मी. पण आता डोळ्यांच्या कमकुवतपणामुळे मला तेही काम करता येत नाही. देवाचे आभार मानते की तुला नोकरी मिळाली. आता आपल्या सर्व अडचणी दूर होतील. पण आई, मला श्री सुमित वर्मा यांच्या पर्सनल सेक्रेटरीची नोकरी मिळाली आहे आणि मला त्यांचं वागणं खूप विचित्र वाटतं अगं. एक नंबरचा आकडू माणूस दिसतो तो. नाही बेटी, 1-2 भेटीतच आपण कोणाबद्दल आपलं ठाम मत बनवू शकत नाही. तिथे काम केले तरच तू त्या लोकांना ओळखू शकशील, त्यांना समजून घेऊ शकशील. एखाद्याशी सामान्य होण्यासाठी थोडा वेळ तर द्यावाच लागतो ना. परंतु मला खात्री आहे की काही दिवसातच तू सर्व काही सांभाळून घेशील. मग मीरा आईच्या डोक्यावर मांडीवर डोकं ठेवून आरामात झोपली. पण रंजनाची अजूनही श्री गोपाल वर्मांचा विचार करत होत्या. तो आवाज त्यांना ओळखीचाच वाटत होता. मग बसल्या बसल्या अचानक मध्येच बोलल्या, नाही, हा तो गोपाल वर्मा असू शकत नाही. कुठे मध्यमवर्गीय कुटुंबातील ते गोपाल वर्मा आणि कुठे वर्मा इंडस्ट्रीचे मालक श्री गोपाल वर्मा. विचार करता करता तिची आई भूतकाळातील सुंदर आठवणींमध्ये हरवून गेली. एक काळ असा होता जेव्हा ती कॉलेजमध्ये शिकत होती आणि एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एक सामान्य तरुण गोपालही तिथेच शिकत होता. दिसायला ठीकठाक होता, पण स्वभावाने अतिशय सुंदर, शांत आणि मधुर होता. हळूहळू रंजना त्याच्याकडे आकर्षित होऊ लागली आणि तोही रंजनाच्या सुंदरतेमुळे आणि साधेपणामुळे तिच्यावर प्रेम करू लागला होता. दोघे एकमेकांना खूप आवडू लागले होते. पण रंजनाच्या घरी जेव्हा या सर्व गोष्टी कळाल्या तेव्हा तिच्या आईवडिलांनी तिच्या आयुष्याचा असा निर्णय घेतला ज्याची तिने कल्पनाही केली नव्हती. 10 दिवसानंतर रंजनाचे दुसरा मुलगा सूरजसोबत लग्न लावून दिले गेले. सूरज एका चांगल्या कुटुंबातील होता, परंतु त्याला दारूच्या आणि जुगाराची खूप वाईट सवय लागली होती. जोपर्यंत रंजनाला या सर्व गोष्टी लक्षात आल्या तोपर्यंत ती एका मुलीची आई झाली होती. हळूहळू सूरजने दारूच्या व्यसनात त्यांचे सर्व काही गमावले आणि लग्नाच्या 10 वर्षांनंतर दारूच्या नशेत एका रोड ॲक्सिडेंटमध्ये त्याचा मृत्यू झाला. दारूमुळे रंजनाचे सर्वस्व उद्ध्वस्त झाले होते. सासरच्या लोकांनी मग पाठ फिरवली तिच्याकडे आणि माहेरून तिच्या भावाने पैशांची मदत केली, तर वहिनींनी त्यांना मदत करण्यास मनाई केली. रंजनाजी पूर्णपणे खचून गेली होती, पण तिने स्वतःवर नियंत्रण ठेवलं होतं आणि जेमतेम आपले आणि मुलीचे आयुष्य सुरळीत पार पाडले. जुन्या गोष्टी आठवून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. संध्याकाळी जेव्हा मीरा झोपेतून जागी झाली तर तिने आईचे कपाट उघडले आणि कपडे बघू लागली. तर तिच्या आई म्हणाली, काय झालं बेटी, काय शोधत आहेस? अगं आई, मी विचार करत होते की उद्या ऑफिसचा पहिला दिवस आहे, म्हणून मी साडी घालून जाते.
हे ऐकून रंजनाजीने आश्चर्याने विचारले, काय तू साडी नसणार? तुला साडी नेसायची आहे? कशी आहे ते तरी माहीत आहे का? आणि जरी साडी नेसली, मी तुला साडी नेसवली तर ती तुला सांभाळता येईल का? रंजनाजी हसायला लागल्या. तेव्हा मीरा म्हणाली, आई आता मी लहान राहिली नाही आहे, मी मोठी झाली आहे आणि साडी नेसायला मला तू शिकवशील ना? ठीक आहे बाबा. दुसऱ्या दिवशी मीरा काळ्या रंगाची साडी नेसून तयार झाली. रंजनाजी साडीकडे लक्षपूर्वक पाहू लागल्या, कारण ही तीच साडी होती जी गोपालने 27 वर्षापूर्वी तिच्यासाठी विकत घेतली होती. तेवढ्यात बाहेरून गाडीचा हॉर्न वाजला आणि ऑफिसची गाडी मीराला घ्यायला आली. ती वेळेच्या 25 मिनिटे आधी ऑफिसला पोहोचली. सुमित वर्माची जुनी पर्सनल सेक्रेटरीने तिचे सर्व काम समजावून सांगितले आणि हेही सांगितले की सुमित वर्मा यांना कामात निष्काळजीपणा सहन होत नाही. ठीक आहे. ठीक 10 वाजता तिला सुमित वर्माने आपल्या केबिनमध्ये बोलवलं. सुमित वर्मा तिच्याकडे बघतच राहिला. ती काळी साडी नेसून अप्रतिम सुंदर अशी दिसत होती, जिला पाहून कोणताही सामान्य माणूस तिच्या प्रेमात पडला असता. त्याने मीराला काही कामासाठी बोलवले होते हे तो पूर्णपणे विसरला होता. थोडा वेळ पूर्ण शांतता होती. मग मौन तोडत मीरा म्हणाली, तुम्ही बोलवलंत का सर मला? तेव्हा सुमित वर्मा अडखळत बोलला, हो प्लीज बसा. मला आशा आहे की तुम्हाला सर्व काम समजले असेल. हो सर, मीरा म्हणाली. तेव्हा सुमित म्हणाला, काही कळाले नसेल तर मला विचारा, काही चूक व्हायला नको आहे. ओके सर. असं म्हणत मीरा तिच्या कामात मग्न झाली. खूप लक्षपूर्वक ती तिची सगळी कामं करू लागली. थोड्या वेळाने शिपाई 2 कॉफी घेऊन आला. सुमित वर्माने त्याची कॉफी खूप आधी संपवली होती, पण माहीत नाही तिच्या कामात इतकी मग्न होती की ती कॉफी प्यायलाही विसरली. ती सगळी कामं अतिशय कुशलतेने आणि व्यवस्थित करत होती, पण तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. तेव्हा सुमित वर्मा म्हणाले, मॅडम तुमची कॉफी तरी प्या, कामं होतच राहतील आणि घाबरण्याची काही गरज नाही. इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. हो सर म्हणत मीरा पुन्हा तिचं काम करू लागली. संध्याकाळी मीरा ऑफिसमधून निघाली तेव्हा श्री गोपाल वर्मा तिच्याकडे आले आणि विचारू लागले की बेटा, आजचा दिवस कसा गेला? तुझा आजचा दिवस कसा होता? खूप छान होता. तेव्हा श्री गोपाल वर्मा म्हणाले, सुमित तुझ्या कामाची खूप प्रशंसा करत होता. तुला जर काही अडचण असेल तर जरूर सांग. हो नक्कीच, मीरा आनंदाने म्हणाली. दिवसामागे दिवस गेले. सुमित वर्मा तिच्याकडे अधिक प्रभावित होत गेला. तिचा साधेपणा, शालीनता, नम्रता आणि साधा स्वभाव त्याला आकर्षित करत होता. मीरा इतर मुलींपेक्षा खूप वेगळी आहे हे त्याला समजलं होतं. आज मीराला ऑफिसमध्ये काम करून 1 महिना झाला होता. महिना होऊन गेला होता ती तिथे काम करत असताना. एके दिवशी संध्याकाळी तिचं काम संपवून मीरा फाईल घेऊन सुमित वर्माच्या केबिनमध्ये पोहोचली. तेव्हा सुमित वर्माने तिच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. माझ्याशी तू लग्न करशील का? सुमितने हे सांगताच मीराने काहीही उत्तर न देता तिथून उठली आणि निघून गेली. मीराची अशी प्रतिक्रिया पाहून सुमितलाही काहीसं अस्वस्थ झालं. त्याने मीराच्या भावना तर दुखावल्या नाहीत ना? आता मग त्याचंही कामात लक्ष लागत नव्हते. त्यालाही काम करावं असं वाटत नव्हतं. काही वेळाने तो ऑफिसमधून घरी गेला तेव्हा त्याला गप्प राहून बसलेलं पाहून गीताजींना काळजी वाटू लागली. सुमितने त्याच्या आईसमोर निमित्त काढले की त्याची तब्येत बरी नाही. पण गोपाल वर्माजींना समजले की त्याला एवढं दुःखी पाहून काहीतरी वेगळंच कारण आहे. दुसरीकडे मीराही अस्वस्थ वाटत असल्याच्या बहाण्याने घरी जाऊन झोपली. रंजनाजींना मीराचं वागणंही काहीतरी विचित्र वाटलं. मनात काहीतरी विचार करत रंजनाजींनी जेवण आणले. तेव्हा तिने जेवायलाही नकार दिला. तिला विचारले हो मीराने तिच्या आईला सुमित वर्माने लग्नाचा प्रस्ताव कसा मांडला हे सर्व सांगितले आणि ती काही न बोलता निघून आली हेही सांगितले. तेव्हा रंजनाजी म्हणाल्या, तू अगदी बरोबर केलं. वैवाहिक जीवनाचे डिसिजन असे घाईघाईने करणं चांगलं नाही. मग थोडा विचार केल्यावर मीरा म्हणाली, पण मला आई असं वाटतं की मनाने तो वाईट नाही आहे. तो एवढा मोठ्या इंडस्ट्रीचे मालक आहे. त्याला कुठलीही चांगली मुलगी मिळाली असती, पण त्याने मला निवडलं कारण तो माणसाला त्याच्या स्टेटसनी नाही तर त्याच्या गुणांनी ओळखतो. ठीक आहे बेटा, पण नीट विचार करूनच योग्य तो निर्णय घे. एवढं बोलून रंजनाजी चहा बनवायला निघून गेल्या. खूप विचार केल्यानंतर मीराने आपला फोन उचलला आणि सुमित वर्माच्या नंबरवर मेसेज केला होता, ज्यात लिहिलं होतं की मलाही तुम्ही पसंत आहात.
योगायोगाने त्याच वेळेस सुमित वर्माचा फोन गोपाल वर्मा यांच्या बाजूलाच ठेवला गेला होता. जेव्हा त्यांनी मीराचा मेसेज वाचला, त्यांना हे कळायला वेळ लागला नाही की ही प्रेमाची गोष्ट आहे. त्यांनी लगेचच मीराला फोन केला आणि म्हणाले, मीरा बेटा, मी थोड्याच वेळात तुझ्या घरी येत आहे. मला तुझ्या आईला भेटायचं आहे. एवढं बोलून त्यांनी फोन ठेवला. तर दुसरीकडे मीरानेही ही गोष्ट तिच्या आईला सांगितल्यावर ती पटकन घराची साफसफाई करू लागली. साफस्वच्छता करून झाली त्यांची. तोपर्यंत मीरानेही चहासोबत फराळ बनवण्याची तयारी केली होती. साधारण अर्ध्या तासानंतर दारावरची बेल वाजली. मीराने दरवाजा उघडला तर समोर गोपाल वर्माजी उभे असलेले दिसले. तिने नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. श्री गोपाल वर्मा यांनी आशीर्वाद तिला दिला आणि मग मीराने त्यांची तिच्या आईशी ओळख करून दिली. सर, ही माझी आई आहे. नमस्कार म्हणत रंजनाजींनी त्यांना पाहिले तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला. तर दुसरीकडे गोपाल वर्मा यांना जेव्हा रंजनाशी सामना झाला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अचानक भूतकाळातील सर्व गोष्टी डोळ्यासमोर दिसू लागल्या. जेव्हा रंजनाच्या वडिलांनी सर्वांसमोर त्यांचा अपमान केला होता की माझ्या मुलीचा हात अशा व्यक्तीला अजिबात देणार नाही जो तिच्या लायकच नाही आहे. गोपालजींना असे गप्प बसलेले पाहून रंजनाजी म्हणाल्या, तुम्ही काय विचार करत आहात? तेव्हा गोपाल वर्माजी म्हणाले, रंजनाजी, आपली मुलं एकमेकांवर खूप प्रेम करतात. त्यांचा आनंद फक्त आता तुमच्या हातात आहे. वर्षानुवर्षे जे काही घडलं होतं ते पुन्हा घडावं असं मला नाही वाटत. मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. म्हणूनच मला वाटते की आपण मुलांची लग्न लवकरात लवकर करून द्यावी. उगाचच माझे कुटुंब या नात्याच्या विरोधात उभे राहायला नको. म्हणूनच लग्नानंतरच याबद्दल यांना सांगणे योग्य ठरेल. त्याचवेळेस मीरा चहासोबत नाश्ता आणि मिठाई घेऊन आली. तेव्हा गोपालजी तिला मिठाई भरवत म्हणाले, बेटा, लवकरच आमच्या घरी ये. मग आपण बाप बेटी बसून बिझनेस मीटिंग करूया. हे ऐकून मीराच्या चेहऱ्यावर हसू उमटले. जवळपास 3 दिवसांनीच मीरा आणि सुमितचं लग्न सरळ साध्या पद्धतीने पार पाडले गेले. आणि रंजनाजींसाठी एक क्षण खूप जड जात होता. एक मुलगीच त्यांच्या आजपर्यंतचा सहारा होती. तिच्यासोबत त्या आपल्या सुखदुःख वाटून घेत होत्या. आज तीसुद्धा तिच्या घरी चालली होती. विचार करूनच त्या आतून थरथर कापत होत्या. स्वतःची काळजी घे आई. निरोप घेताना मीरा डोळ्यात पाणी आणून म्हणाली. तेव्हा रंजनाजी स्वतःवर ताबू ठेवू शकल्या नाही. अखेर त्यांचा बांध फुटला आणि त्या ढसढसा रडू लागल्या. पण त्या एका गोष्टीची खात्री होती की त्यांची मुलगी एका चांगल्या घरात जाणार आहे. तिथे तिला खूप प्रेम आणि आदर मिळेल. नियोजनबद्ध पद्धतीने लग्न पार पडल्यानंतर रंजनाजींनी त्यांच्या कुटुंबियांना कळवले आणि हे देखील सांगितले की 2 दिवसांनी रिसेप्शन पार्टी आहे. पण रिसेप्शनच्या दिवशी लोकांच्या विचारांवर पैसा किती प्रभाव पाडतो हे पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले. कारण तिच्या माहेरची लोक जी 27 वर्षापूर्वी तिच्या लग्नाच्या विरोधात होते, आज मीरा आणि सुमितची जोडी पाहून सगळेच मीराचे कौतुक करत होते आणि तिच्या उज्ज्वल भविष्याची स्तुती करत होते.